स्वातीस मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपल्याला उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये साबुदाणा आणि बटाटा याचे कुरकुरे तयार करायचे आहेत। साबुदाणा आणि बटाट्याचा वापर करून आपण साबुदाण्याच्या पापड्या बनवतो, पॉपकॉर्न बनवतो, वेगवेगळे पदार्थ बनवत असतो। पण आज आपल्याला थोड्या वेगळ्या पद्धतीने याचे कुरकुरे तयार करायचे आहेत। दिसायला एकदम छान दिसतात, चवीला देखील तेवढेच भन्नाट लागतात आणि बनवण्यासाठी तर त्यापेक्षाही सोपे आहेत। चला तर मग जास्त वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया। साबुदाणा आणि बटाट्याचे हे कुरकुरे बनवण्यासाठी मी या ठिकाणी 1 किलो बटाटे घेतलेले आहेत। कुठलाही बटाटा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। घरामध्ये जो भाजीसाठी आपण बटाटा वापरतो तो बटाटा तुम्ही या ठिकाणी घेतला तरी देखील हरकत नाही। तर घरामध्ये जे माझ्याकडे बटाटे उपलब्ध होते तेच बटाटे मी या ठिकाणी घेतलेले आहेत। बटाट्यावरील आपल्याला साल काढून घ्यायचा आहे। साल काढून घेतलेले बटाटे आपल्याला लगेचच पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत, त्यामुळे आपले बटाटे काळे पडणार नाहीत। एका भांड्यामध्ये मी या ठिकाणी पाणी घेतलेले आहे आणि साल काढून घेतलेला जो बटाटा आहे तो मी लगेचच पाण्यामध्ये घालून घेतलेला आहे। आता बाकीचे जे बटाटे आहेत ते देखील आपल्याला सेम याच पद्धतीने साल काढून पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। सर्व बटाटे आपण या ठिकाणी साल काढून पाण्यामध्ये घालून घेतलेले आहेत। आता आपल्याला या बटाट्याचा किस तयार करून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी मी एका ताटामध्ये पाणी घेतलेले आहे आणि आपण अशा पद्धतीची किसणी घेतलेली आहे। आता आपल्याला बटाट्याचा किस तयार करून घ्यायचा आहे। तर पाण्यामध्येच मी हा बटाट्याचा किस तयार करून घेत आहे। बटाटा आपल्याला किसणीवरती थोडासा दाबून प्रेस करायचा आहे, म्हणजे थोडा मोठ्या आकारामध्ये आपला हा किस तयार होतो। यापासून तयार होणारा जो किस आहे तो छान लांब सडक तयार होत आहे, पांढरा शुभ्र आहे आणि थोड्याशा जाड स्वरूपामध्ये देखील तयार होत आहे। सर्व बटाट्याचा किस आपण या ठिकाणी तयार करून घेतलेला आहे। आता तयार झालेला जो बटाट्याचा किस आहे तो आपल्याला 2 ते 3 पाण्याने छान स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे। 2 ते 3 पाण्याने मी बटाट्याचा किस छान स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे। यावरील जे पाणी आहे ते तुम्ही बघू शकता, अजिबात पांढरं नाहीये किंवा अजिबात यावरती फेस देखील नाहीये। या कुरकुऱ्यामध्ये आपल्याला साबुदाण्याचा देखील वापर करायचा आहे। तर 1 कप साबुदाणा मी रात्री भिजत घातला होता, तो साबुदाणा मी या ठिकाणी घेतलेला आहे। 1 किलो बटाट्यासाठी अर्धा किलो साबुदाणा घेऊ शकता किंवा साबुदाणा न वापरता फक्त बटाट्याचा वापर देखील करू शकता, किंवा तुम्ही समप्रमाणामध्ये बटाटा आणि साबुदाणा वापरला तरी देखील हरकत नाही। आता बटाट्याचा किस आपल्याला शिजवायचा आहे। इडली पात्रामध्ये आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये बटाट्याचा किस सोडून घ्यायचा आहे। पाण्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। बटाट्याच्या किसापुरतच आपल्याला या ठिकाणी मीठ वापरायचं आहे। तर 2 चमचे मी या ठिकाणी मीठ घालून घेतलेलं आहे। उपवासाचे मीठ मी या ठिकाणी वापरत आहे। झाकण ठेवायचे आहे आणि पाण्याला आपल्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपल्याला बटाट्याचा किस घालून घ्यायचा आहे। सर्व बटाट्याचा किस मी पाण्यामध्ये घालून घेतलेला आहे। बटाट्याचा किस आपल्याला पाण्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 6 ते 7 मिनिट आपल्याला हा किस छान असा शिजून घ्यायचा आहे। 6 ते 7 मिनिटांमध्ये आपला जो किस आहे तो एकदम छान मऊ असा शिजला जातो। आता बटाट्याचा किस शिजत आहे तोपर्यंत आपण या ठिकाणी साबुदाणा तयार करून घेऊया। एका मोठ्या भांड्यामध्ये आपण साबुदाणा काढून घेतलेला आहे। साबुदाण्यामध्ये आपल्याला साबुदाण्यापुरतच मीठ घालून घ्यायचं आहे। अर्धा चमचा आपण यामध्ये मीठ घालून घेतलेला आहे। साबुदाण्यामध्ये आपल्याला मीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट घालून घ्यायचा आहे। काश्मीरी लाल मिर्च पावडर मी या ठिकाणी वापरत आहे, त्यामुळे आपल्या कुरकुऱ्याला रंग छान येतो। वाळवणीचा जो पदार्थ आहे यामध्ये जर लाल तिखट जास्त झालं तर पदार्थ तळल्यानंतर खाताना ठसका लागू शकतो, त्यामुळे आपल्याला वाळवणीच्या पदार्थामध्ये लाल तिखट थोडंसं कमी वापरायचं असतं। साबुदाण्यामध्ये आपण लाल तिखट छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। 6 मिनिट झालेले आहेत आणि आपला बटाट्याचा किस देखील छान असा शिजलेला आहे। झाकण उघडून घ्यायचं आहे आणि बटाट्याचा किस आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। आता आपल्याला बटाट्याचा किस शिजला की नाही ते चेक करून घ्यायचं आहे। बटाट्याचा किस आपल्याला हातावरती अशा पद्धतीने दाबून बघायचा आहे। व्यवस्थित असं तुटला जात आहे, व्यवस्थित असं शिजलेला आहे। गॅस बंद करून घेतलेला आहे आणि बटाट्याचा किस आपल्याला चाळणीवरती काढून घ्यायचा आहे। यामधील जे पाणी ते पूर्णपणे आपल्याला निथळून घ्यायचं आहे। तर पोहे चाळीची जी चाळणी असते त्यावरती मी हा किस काढून घेतलेला आहे। पाणी पूर्णपणे निथळल्यानंतरच आपल्याला हा किस साबुदाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे। तर आपण किस साबुदाण्यामध्ये घालून घेऊया। किस आणखीनही गरमच आहे। गरम गरम किस आपण साबुदाण्यावरती घातल्यामुळे आपला जो साबुदाणा आहे तो या गरम किसामुळे छान असा फुलला जातो, त्यामुळे आपल्याला साबुदाणा वेगळा शिजवण्याची किंवा स्टीम करण्याची अजिबात गरज नाहीये। तर गरम किसामध्येच आपण हा साबुदाणा छान असा वाफून घेणार आहोत। साबुदाण्यामध्ये आपण सर्व किस घालून घेतलेला आहे। आता आपल्याला साबुदाणा आणि बटाट्याचा किस छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। किस गरम असल्यामुळे आपला जो साबुदाणा आहे तो छान वाफला जातो। आता आपण यावरती झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी याला साईडला ठेवून देऊया, म्हणजेच आपला जो साबुदाणा आहे तो छान असा फुलला जाईल। 10 मिनिटांनंतर आपल्याला मिश्रण परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। साबुदाणा आपला छान फुललेला आहे, छान वाफलेला आहे। आता आपल्याला याचे कुरकुरे तयार करून घ्यायचे आहेत। तर उन्हामध्ये आपण या ठिकाणी हे कुरकुरे तयार करून घ्यायचे आहेत। लांबट आकारामध्ये अशा पद्धतीने आपण हे मिश्रण पॉलिथिनवरती पसरून घेतलेलं आहे। हाताला थोडंसं पाणी लावून आपल्याला हे कुरकुरे तयार करायचे आहेत, म्हणजेच मिश्रण आपल्या हाताला चिटकणार नाही
अशा पद्धतीने आपण सर्व कुरकुरे या ठिकाणी प्लास्टिक शीटवरती तयार करून घेतलेले आहेत। आता आपल्याला याला उन्हाला छान असं सुकवून घ्यायचं आहे। 1 दिवसाच्या कडकडीत उन्हामध्ये मी हे कुरकुरे छान असे सुकवून घेतलेले आहेत। एकदम छान लांब आणि पांढरे शुभ्र असे आपले हे कुरकुरे तयार झालेले आहेत। अजिबात तुटलेले नाहीत। मस्त असे आपले हे कुरकुरे या ठिकाणी तयार झालेले आहेत। आता कुरकुरे आपल्याला लगेचच तळून देखील बघायचे आहेत। गॅसवरती आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे। तेल आपल्याला एकदम छान गरम करून घ्यायचं आहे, नंतरच आपल्याला हे कुरकुरे तळून घ्यायचे आहेत। तर तेल छान तापलेलं आहे। तेलामध्ये मी 2 ते 3 कुरकुरे सोडून घेतलेले आहेत। बघू शकता तेलामध्ये टाकता क्षणीच आपले कुरकुरे एकदम छान आकारापेक्षा 2 ते 3 पट छान फुललेले आहेत। मस्त पांढरे शुभ्र असे आपले हे कुरकुरे तयार झालेले आहेत। यामधील जो साबुदाणा आहे तो देखील एकदम छान असा फुललेला आहे। या ठिकाणी मी आणखीन काही कुरकुरे तळून घेत आहे। अजिबात आपल्या कुरकुऱ्यांनी तेल देखील पिलेलं नाही। एकदम छान मस्त असे आपले हे कुरकुरे या ठिकाणी तयार झालेले आहेत। आणि यामधील जो साबुदाणा आहे तो देखील तुम्ही बघू शकता एकदम छान फुललेला आहे। तर कुरकुरे मी तुम्हाला तोडून देखील दाखवते, आवाज ऐकू शकता। एकदम छान खुसखुशीत अशा साबुदाणा आणि बटाट्याचे कुरकुरे तयार झालेले आहेत। खाण्यासाठी देखील सोपे आहेत आणि बनवण्यासाठी देखील सोपे आहेत। चवीला देखील एकदम छान लागतात। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। भेटूया तशीच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।